आपल्या सर्वांना माहीत आहे की 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला, यामागं काय कारण होतं, याबद्दल खूपच कमी लोक सांगू शकतील. विकिपीडियानुसार पहिला महिला दिन 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीनं साजरा केला. 1910 मध्ये रशियन क्रांतीचे जनक व्लादिमीर लेनिन यांनी कोपनहेगन येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणी असलेल्या देशांमध्ये हा दिवस साजरा केला जाऊ लागला. त्याच्या इतिहासाकडे पाहिल्यास हे स्पष्ट होते की हा दिवस महिलांच्या हक्कांसाठीच्या सामूहिक संघर्षाचे दर्शन घडवण्यासाठी साजरा करण्यात आला होता. विशेषतः कम्युनिस्ट विचारसरणीच्या महिला आणि पाश्चात्य स्त्रीवादी संघटना आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत असत. महिला दिन साजरा करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा दिवस जगातही लोकप्रिय झाला आणि 1975 पासून संयुक्त राष्ट्रांनी तो साजरा करण्यास सुरुवात केली. 2001 मध्ये यासंबंधी एक वेबसाईट देखील तयार करण्यात आली आणि कॉर्पोरेट जगातही हा दिवस साजरा केला जाऊ लागला. कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहभागामुळे सामाजिक सुधारणा हा त्या दिवसाचा मूळ उद्देश हळूहळू व्यावसायिक वळण घेऊ लागला. ज्याप्रमाणे मदर्स डे आणि फादर्स डेचे व्यावसायिकीकरण झाले, त्याचप्रमाणे या दिवसाचेही व्यावसायिकीकरण झाले. अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, कंबोडिया, चीन, क्युबा, जॉर्जिया, जर्मनी, कझाकिस्तान, नेपाळ, रशिया, ताजिकिस्तान, युगांडा, युक्रेन, उझबेकिस्तान, झांबिया इत्यादी देशांमध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातही साजरा केला जाऊ लागला. पण आपण कधी विचार केला आहे का की तो खरोखर आवश्यक आहे की नाही? भारतात होत असणारा महिलांचा आदर आणि त्यांना देण्यात येणारी वागणूक याबाबत थोडे इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्या असे लक्षात येईल, आपल्या वेद आणि उपनिषदांमध्ये महिलांना स्वातंत्र्य आणि आदर देण्यात आला आहे. आपल्या संस्कृतीत लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, काली इत्यादी देवींची पूजा पुरुष देवतांसोबत केली जाते. महाभारत आणि रामायणात गार्गी, मैत्रेयी, अनुसूया आणि अरुंधती सारख्या विद्वान महिलांचा उल्लेख आहे. तमिळ महाकाव्यांमध्ये कन्नगी नावाच्या महिलेची देवी म्हणून पूजा केली जात असे. बौद्ध काळातही महिला भिक्षुणी बनून आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत होत्या. स्वातंत्र्यानंतर भारतीय महिलांनी शिक्षण, राजकारण आणि समाज अशा प्रत्येक क्षेत्रात यश मिळवलं. आपल्या देशात एक महिला पंतप्रधान आणि 2 महिला राष्ट्रपती देखील झाल्या आहेत. तर महिलांच्या हक्कांसाठी मोठ्या चळवळी करणाऱ्या अमेरिकेत आजपर्यंत एकही महिला राष्ट्रपती झालेली नाही. यावरून हे स्पष्ट होते की महिला सक्षमीकरणाची मुळं भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत. महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ काय? आजच्या काळात महिला दिन साजरा करण्याचा अर्थ केवळ औपचारिक कार्यक्रमापुरता मर्यादित झाला आहे. मात्र वास्तव असं आहे की प्रत्यक्षात ज्या महिलांना सक्षमीकरणाची आवश्यकता आहे त्यांना मात्र या दिवसापासून वंचित ठेवले जातं. पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव इतका वाढला आहे की काही महिलांना हेही समजत नाही की काही विचित्र कल्पना त्यांच्या डोक्यात भरून त्यांचे शोषण केले जात आहे. उदाहरण बघायचे झाल्यास माय बॉडी माय चॉईस अर्थातच माझे शरीर माझी निवड या नावाखाली महिलांना अश्लील आणि विचित्र कपडे घालण्यास प्रोत्साहित केले जातं. सौंदर्य प्रसाधनं, फॅशन आणि सोशल मीडियाद्वारे महिलांवर आकर्षक आणि आत्मविश्वासू दिसण्याचा दबाव आणला जातो. इंस्टाग्राम, टिकटॉक आणि इतर प्लॅटफॉर्मवर महिलांना त्यांची वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रतिमा परिपूर्ण बनवण्यास भाग पाडलं जातं, जो प्रत्यक्षात महिलांचे व्यापारीकरण आणि त्यांना वस्तू म्हणून सर्वांसमोर आणण्याचा एक भाग आहे. जंक फूड, फॅशनेबल डाएट प्लॅन, सिगारेट आणि मद्यपान हे स्वातंत्र्याचे प्रतीक बनले आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की आरोग्य समस्या, विशेषतः प्रजनन समस्या वाढू लागल्या आहेत. मग हेच महिला सक्षमीकरण आहे का? महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ पुरुषांइतकंच अधिकार मिळवणं एवढंच नाही, तर त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजून स्वतंत्र निर्णय घेणं देखील आहे. महिलांना केवळ कायदेशीर सुविधा देऊन सक्षमीकरण होत नाही. अनेक प्रकरणांमध्ये काही महिलांनी त्यांच्या पतींवर अत्याचार करण्यासाठी घरगुती हिंसाचार कायद्याचा गैरवापर केला
ज्यामुळं अनेक पुरुषांनी आत्महत्या केली. म्हणूनच सक्षमीकरण याचा खरा अर्थ संतुलित आणि विवेकी निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं. भारतीय संस्कृतीत महिलांची भूमिका काय आहे? आपल्या संस्कृतीत स्त्रीला कुटुंबाचा कणा मानलं जातं. कुटुंब हा एक मजबूत समाजाचा पाया आहे आणि कुटुंबाची स्थिरता महिलांच्या शहाणपणा आणि सहनशीलतेवर अवलंबून असते. भारतीय संस्कृतीत असं म्हटलं आहे की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः, ज्याचा अर्थ आहे जिथे महिलांचा आदर केला जातो तिथं देवता निवास करतात. स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले तेव्हा तिथल्या महिलांनी त्यांना खूप पाठिंबा दिला. स्वामीजी प्रत्येक स्त्रीला आई म्हणून संबोधत असत. ते म्हणाले होते की भारतीय संस्कृतीत स्त्रीला आई म्हणून पाहिले जाते आणि ही आपल्या संस्कृतीची खासियत आहे. पाश्चात्य देशांमध्ये मॉम किंवा मम्मी या शब्दाला आई या शब्दासारखी शक्ती नाही. त्यामुळं भारतात वेगळा महिला दिन साजरा करण्याची गरज नाही, कारण आपल्या संस्कृतीत महिलांचा नेहमीच आदर केला गेला आहे. मात्र आपल्याला या महिला दिन संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. आजच्या काळात महिला दिन हा केवळ औपचारिकता आणि व्यावसायिक कार्यक्रम बनला आहे. खरोखरच संघर्ष करणाऱ्या महिलांना या दिवसाचा काही फायदा होतो का? मग पाश्चात्य स्त्रीवाद स्वीकारणं म्हणजे सक्षमीकरण आहे का? खरं तर महिला सक्षमीकरण म्हणजे स्वतःचे हक्क आणि कर्तव्य ओळखणं, स्वतःच्या जीवनाबद्दल स्वतःचे निर्णय घेणे आणि त्या निर्णयाची जबाबदारी घेणं. यासाठी प्रत्येक गोष्टींमध्ये पाश्चात्य देशांची नक्कल करायची गरज नाही. भारतीय महिलांनी आपली मूल्ये, संस्कृती आणि स्वाभिमान जपून सक्षम होण्याचा विचार केला पाहिजे. जेव्हा सक्षमीकरणाचा खरा अर्थ समजेल तेव्हा वर्षातील प्रत्येक दिवस हा महिला दिन असेल.